काही हवंय तुम्हाला? चहा आणू? नाही. तू तू येणार नाहीयेस का कॅन्टीनला? येणार आहे ना, फक्त 2च मिनिटं. मॅडमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला सगळं? हो झाला, त्यांना सकाळचा औषधांचा डोस पण दिलाय. मला असं वाटतं मॅडमला हॉस्पिटलमध्ये ठेवायला पाहिजे. का? का सर, असं का बोलताय तुम्ही? अहो नाही नाही, का म्हणजे आपण त्यांची घरामध्ये नीट काळजी घेऊ शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आपली काळजी घेण्याला मर्यादा येतातच. नाही नाही सर, असं काही नाहीये. तुम्ही प्लीज असा विचार करू नका. आणि एका घटनेवरनं प्लीज एवढा मोठा निर्णय नका घेऊ. मी सांगते ना तुम्हाला, मॅडमला घरात काहीच त्रास होणार नाही. मी घेईन त्यांची काळजी. तुम्ही प्लीज त्यांना असं कुठे पाठवू नका सर, प्लीज. तुला का इतका इंटरेस्ट मॅडम बरं होण्यामध्ये? हा? नाही म्हणजे अशी झपाटल्यासारखी का मागे लागलीस त्यांच्या? काय? नाही ते त्या शिक्षिका होत्या ना, म्हणजे पूर्वी त्यांचा एक दबदबा असेल, एक आदर मिळत असेल त्यांना. पण आता बघा ना त्यांची अवस्था कशी झाली आहे. ते आता धड त्यांना कशाचं भान नाहीये, काही आठवत नाही. कसं वागायचं काय, छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना दुसऱ्या माणसावर अवलंबून राहावं लागतं. मला नाही बघवते सर ते. मला खरंच त्या सगळ्याचा खूप त्रास होतो. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं, तर खूप प्रश्न सुटतील ना. कसले प्रश्न? तन्वीचे. सारखं काय तू तन्वी 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 करत बसलीस? काय भेटलीस का काय तिला कुठे? नाही नाही, भेटली वगैरे तर नाही. पण सर, मॅडम सतत तिचं नाव घेत असतात ना. त्यांचा खूप जीव असणार तिच्यावर. त्यांचं खूप दोघींचं जवळचं नातं असेल. म्हणून मला असं वाटतं की त्या भेटल्या पाहिजेत तिला. आणि मॅडम जर लवकर बऱ्या झाल्या तर आपल्याला कळेल ना तन्वी कुठे. आपण तिला शोधू शकू आणि त्यांची भेट घडवून आणू शकू ना. आता शक्य नाही. काही म्हणालात का सर? मी म्हटलं बाईक काढतो, बाहेर ये लवकर. येऊ का? तुम्ही ज्या कारणासाठी तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवलंय ना, ते कारण कधीच पूर्ण होणार नाही हे सांगायला आले मी इथे. आम्ही काय तुम्हाला मूर्ख वाटलो? तुम्ही आम्हाला लुटाल आणि आम्ही शांतपणे बघत बसू म्हणून? घरी बोलावून केलेला अपमान पुरेने झाला वाटतं. का लोकांकडे जाऊन जाऊन अपमान करण्याची पद्धत आहे तुमची? बोला, आता कसले उपकार करायला आलात? उपकार करायला नाही आली, मी काहीतरी मागायला आली. बोला, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना आमच्यासारख्या गरीबाकडून काय हवंय आता? आमची सोन्यासारखी लेक तर आधीच दिलीये तुम्हाला. आता तुम्हाला देण्यासारखं काहीच राहिलं नाही हो आमच्याकडे. नाही, माझ्यासाठी काही नकोय मला ना. तुमच्या जावयासाठी मी काही मागायला आली इथे. बोला मग, खूप काम आहेत ना. त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी येऊन गेलात तेव्हा गौरी भावनेच्या भरामध्ये वाटेल तसं बोलली तुम्हाला. पण तेव्हापासून तिला खूप वाईट वाटतंय. तिचं मन कशातच लागत नाही ना. तिला काही बोलता येतंय ना रडता येतंय.
अहो तिनंच सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही वाटतं. तिचा आणि आमचा आता काही एक संबंध नाहीये. ताई ती तसं वागली कारण यात तुमचाच विचार जास्त होता. तुमचा कोणाकडून अपमान होऊ नये असं तिला वाटलं म्हणून ती येऊ नका म्हणाली तुम्हाला. हो का? अहो कालपर्यंत तर माझी लेक नको झाली होती तुम्हाला. तिने कसं तुमच्या भावाला लुटण्यासाठी लग्न केले वगैरे म्हणत होता. तुमची मुलगी तुम्ही परत घेऊन जा, आम्ही तिला नांदवणार नाही. किती काय काय बोलून गेलात हो तुम्ही त्या दिवशी. आणि आता अचानक कसं पुळका आला तुम्हाला तिचा? ताई तिचं आणि माझं नणंद भाऊजे म्हणून जे काही नातं आहे ते आहे. पण आईशिवाय मुलं कशी एकटी पडतात ना, मी स्वतः अनुभवलं. आणि असं दुःख कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले इथे. शेवटी आई म्हणून जे तुम्हाला बरोबर वाटेल तेच तुम्ही का. येते. दोषा, हा. मला तुला काहीतरी सांगायचंय. हा. तन्वीच्या डायरीची पानं आहेत ना, कदाचित अभिमन्यू सरांनी वाचली आहेत. काय सांगते? ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. हो, आणि मला तर असं वाटतं ना, कदाचित त्यांनी तिची अख्खी डायरी पण वाचली असणार. मग ते तुला का नाही काय सांगत? ते मला नाही माहिती. म्हणजे ना, त्यांना मॅडम कुठे भेटल्या, कशा भेटल्या हे ते कधीच कोणाला सांगायला जात नाहीत. पण मला सांगितलं त्यांनी की ते त्यांच्या घरच्यांना शोधायला गेले होते म्हणून. मग कुठे आहेत त्यांच्या घरचे? नाही, सर म्हणाले की त्यांच्या घरचे नाही सापडले. तो पण नाही. दोषा, अरे म्हणजे तुला असं म्हणायचंय त्यांच्या घरचे नाहीच आहेत? मला काय वाटतं गौरी, त्यांच्या घरचे त्यांना मुद्दाम ओळख दाखवत नाही, असं टाकून दिल्यावर का करतात. तुला माहितीये आमच्या कॉलनीत पण एक असा माणूस आहे, त्याची पोरं तर त्याकडे बघत पण नाही. म्हणे यांना आयुष्यभर कोण सांभाळेल असं बोलतात. हो बरोबर आहे, असं होऊच शकतं. पण तन्वी अशी नाही वागणार, ती अशी नाहीये. तुला लय माहिती ना तन्वी बद्दल, भेटलीच आहे तू नाही का? हो, अशी नसेन भेटले, पण डायरीतून भेटलीये मी तिला. आणि मला माहितीये ती कशी आहे ते. ती एकदम इमोशनल आणि सेन्सिबल मुलगी. ती ना माहीला किंवा तिच्या आईला कधीच धोका देणार नाही आणि कधी त्रास होईल अशी पण वागणार नाही. ऐक ना जरा, तू या सगळ्यापासून लांब का नाही राहत? म्हणजे मॅडम बद्दल 2-4 गोष्टी जर का नाही कळल्या तर काय फरक पडणार आहे का? आणि तुझं बरं चाललंय ना सगळं, मग गप राहा की जरा. नाही रे, मला आता जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. तू जा, मी ऑर्डर घेते, जा. तिसऱ्या मंजिलबद्दल बोलणं बंद करूया. जर कोणाला कळलं तर आपल्या लोक शिक्षा होईल. बस विषय काही हवं होतं का? 3 चहा. हा. दोषा, काय तिसरी मंजिल. तिसरी मंजिलचं काय? अरे, आपण तिसरी मंजिल बद्दल विसरूनच गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर माही बद्दल आपल्याला जे जे प्रश्न पडले त्या सगळ्यांची उत्तरं मिळतील. हे बाई, तिसरी मंजिलवर गेल्यावर मागच्या वेळी तुला कॉलेजमधनं काढलं होतं, आठवतंय ना? अरे हो, पण त्यावेळेस मी या कॉलेजची स्टुडंट होते. आता मी कॉलेजची स्टुडंटच नाहीये ना. अगं पण नोकरी आहे ना, आणि त्यात तू आता अभिमन्यू सरांची बायको आहे. तुला जरा जास्ती काळजी घ्यायला पाहिजे, कळतंय का? दोषा प्लीज, हे शेवटचं. हे बघ, माहीसाठी आणि मॅडमसाठी हे कोडं उलगडलंच पाहिजे. मी परत या भानगडीत खरंच नाही पडणार. पण आता मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच पाहिजे. प्लीज प्लीज, मी आले. तू ऐक, माझी पण नोकरी घालवणार आहे पोरगी.
आईबद्दल पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला जर अजून हवी असतील ना, तर कदाचित तुला तिसऱ्या मंजिलवर ते मिळतील. हा दरवाजा तर नेहमी बंद असतो, आता का उघडलेला आहे? ही रूम तर नेहमी दादा, हे सगळं काय चाललंय? आता इथं खालच्या सारखी नॉर्मल क्लासरूम बनवायची ना. म्हणजे काय नाही, आता इथं आठगडीची खोली नाहीये. मॅनेजमेंटनं सांगितलंय हा अख्खा मजला वापरायला काढा म्हणून. आणि हो, अभिमन्यू सरांनी स्वतः उभं राहून स्वच्छ करून घेतली ही खोली, एकदम टिपटॉप. अहो काय करताय? कॉलेजच्या प्रॉपर्टीची बॉक्स आहेत ते, नाटका बिटक्याची. आता एकदा स्टोर रूम मध्ये गेली की 30 वर्ष परत बघायला नको. अहो पण मी म्हणजे आता तन्वी, माही, अभिमन्यू सर आणि मॅडमचा एकमेकांशी काय संबंध आहे हे मला कधी कळूच शकणार नाही. मला मला म्हणतीये ही मुलगी, हा? अगं ए, कोणाशी पंगा घेतलाय माहितीये का तू? हा, रागिणी आहे मी, मला धमकी देते ती. हा, मला धमकी देते. मला काय म्हणते, ही इथे मला असं पाडलं आणि म्हणते माझ्या घरच्यांना, आता हिचे घरचे ना सगळे, माझ्या घरच्यांना त्रास दिलात तर सोडणार नाही तुम्हाला. अगं ए, तुला काय वाटलं काय? मी रागिणी आहे, रागिणी. हा, अशी अशी चुटकी फरशी संपेन मी तिला, कळलं ना? मान राखते म्हणे, तुमचा मान राखते मी. मान माय हिला नाही सोडणार मी. हिचा ना मी जीव घेणार आहे. मला ना सुचत नाहीये दादा. हिला ना मारलंच पाहिजे. मी तिला डोक्यात घालते मी तिच्या. शांतू, अरे हा फ्लॉवर पॉट आहे, गौरी नाहीये. अगं मी काय बोलतोय ऐक, मला एक सांग, त्या गौरीला संपवून काय मिळवणार आहेस तू? हा, हे बघ काय माहितीये काय, तू तिला संपवलंस तर तू सुटशील असं तुला वाटतंय का? हा, हे बघ, तू ना डोकं तापवून नको घेऊस, तुझ्या आयुष्याची वाट लागेल. लागू दे, लागली तर लागली. आय रिअली डोंट केअर. मी तिला सोडणार नाही. मी नाही 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 नाही, आपण ना तिला सोडायचंच नाहीये. त्या स्वयंपाकवालीला आपण नाहीच सोडायचंय. पण आता आहे ना, फक्त आपलं डोकं शांत ठेवायचं. हा, नाही ऐक, शांत ठेवून आहे ना आपण प्लॅनिंग करू. हा, कसलं प्लॅनिंग? हा, सांगतो, तिला अडकवायचा प्लॅनिंग. हे बघ म्हणजे सांगतो, आपल्याला काय हवंय, ती घरातून बाहेर गेली पाहिजे, बरोबर? हो, म्हणजे काय? हो, बरोबर. हा 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 हा, अगं मग तिला संपवून तू जेलमध्ये जाण्यापेक्षा आपण तिला जेलमध्ये पाठवलं तर सडत बसेल तिकडेच. कमाल. गुड आयडिया दादा, गुड आयडिया. म्हणजे त्या गौरीच्या हातून असा एखादा गुन्हा घडला पाहिजे की ज्याच्यामुळे ती
ती जेलमध्ये तर जाईलच, पण अभिच्या नजरेतूनही उतरेल. म्हणजे मग अभि तिच्याशी असलेलं नातं कायमचं संपेल. हा म्हणजे कसं, चित भी तेरी और पट भी तेरी. हा, चोरी हा हा चोरी हा चोरीच्या गुन्ह्यामध्ये अडकूया तिला. येस, 4-5 लाखाची चोरी अशी काहीतरी करूया. हा मस्त. हा नाही नाही म्हणजे डायरेक्ट पैशांवर नको ना जाऊस. त्यापेक्षा ना एखादा दागिना बिगिना. हा ओले माझा दादा शुभतोच आता तू माझा दादा शुभतोस. कमाल दागिना. गौरी, आता तू काही सुटत नाहीस ना माझ्या हातून ना पोलिसांच्या हातून. हा पण अभि मात्र तुला सोडून देईल, तेही अगदी असं अलगद आणि कायमचा. संते, काय आलं? काय हवंय? काय झालं? काय झालं? नाही, तुम्ही आता खिशात काहीतरी ठेवलं ना. तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी तुला सांगितलं नाही आधी की माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची नाही. असं कसं म्हणताय सर तुम्ही? बायको आहे मी तुमची. तुमच्या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे माझा. ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. तू जरी मला नवरा मानला असतस तरी मी तुला बायको मानलेलं नाही आणि कधीही मानणार नाही. आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. त्यामुळे सतत इथे येऊन माझं डोकं खात जाऊ नकोस.